नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव एकटाच बसलेला असतो आणि सगळे ईश्वरीसोबतचे लग्नाचे फोटोज तो जळून टाकत असतो. त्यावेळेला तिथे अंजली येते आणि विचारते की चिंटू, काय झालं, तू असा एकटाच का बसलायस आणि हे कसले कागद जाळतोयस तू? तेव्हा त्याला काहीच बोलता येत नसतं. ईश्वरी मागे असते आणि ती हे सगळं बघत असते. तेव्हा मग ती विचारते की चिंटू, काय झालंय सांग ना, तू असा एकटा का बसलायस आणि का रडतोयस? प्लीज काय झालंय ते सांग ना. आणि असं मनात ठेवलंस ना तर ते कधीही बाहेर निघणार नाही. त्यापेक्षा तू बोलून मोकळा हो. तू तुझ्या या ताईबरोबर बोल, म्हणजे तुला हलकं वाटेल. असं आता ती त्याला विचारते. त्यावेळेला मग चिंटू आता ताईला मिठी मारतो आणि आणखी रडायला लागतो. तेव्हा ती म्हणते की चिंटू, शांत हो, काहीतरी नक्की झालंय. सांग ना, काय झालंय जे तू असा रडतोयस? काय प्रॉब्लेम आहे? असं ती त्याला विचारायला लागते आणि म्हणते की चिंटू, अरे असं रडणं बरोबर नाही रे. प्लीज मला सांग. ये इथे बाजूला. तू मला सांग काय घडलंय ते. काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा आता तो काही सांगायला तयार नसतो. तो म्हणतो की ताई, सगळं संपलंय. तेव्हा मग आता ती म्हणते की तू इथे ये बघू. इथे मागे बस माझ्यासोबत आणि मला सांग काय घडलंय ते. कशाबद्दल काय झाले ते सांग, म्हणजे तुलाही बरं वाटेल. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही पुन्हा मागे जाऊन लपते, कारण अर्णवने किंवा ताईने त्याला बघू नये म्हणून. आता अंजली म्हणते की चिंटू, ये इथे येऊन बस. बस इथे आणि सांग मला काय झालंय ते. तेव्हा आता तो तिथेच बसून असतो आणि मनात विचार करतो की ताई, काय सांगू मी तुला. खरंच मला या सगळ्याचा त्रास झालाय. तुला सांगून तुझा त्रास आणखी वाढवायचा नाहीये मला. त्यानंतर मग आता तो म्हणतो की ताई, आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो आता पुन्हा रडू लागतो. मग हे ऐकून अंजली म्हणते की चिंटू, तू तुझ्या ताईसमोर सगळं काही सांगू शकतोस. काहीच प्रॉब्लेम नाही. मला काय झालं ते सगळं सांग. मी नक्कीच हे सगळं संपवण्याचा किंवा तुझा त्रास, दुःख कमी करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा ईश्वरी विचार करते की अर्णव सर किती जास्त त्रासात आहेत. त्यांचा हा त्रास मला बघवत नाही आहे. नंतर मग आता अर्णव म्हणतो की ताई, मला आईची आठवण येते आज खूप जास्त. त्यामुळे हा इतका त्रास होतो आहे मला. त्यावेळेला मग आता अंजलीच्याही डोळ्यात पाणी येतं. आपल्या भावाचा त्रास पाहिल्यानंतर तिलाही आता राहत नाही. आता अंजली पण खूप रडायला लागते. ती म्हणते की चिंटू, आज असं अचानक काय झालं की तुला आईची आठवण आली? अचानक इतकी. ते आता मग तो बोलायला लागतो की ताई, मला माहीत नाही, पण मला आईची खूप आठवण येते. तेव्हा मग ताई म्हणते की तुला माहिती आहे का चिंटू, तू लहानपणी पण असंच आईची आठवण काढायचास, जशी आज काढतोस. तुला माहिती आहे चिंटू, असं म्हणतात की आपली गेलेली जी व्यक्ती असते ना, ती व्यक्ती आपल्याला दुरून कुठून तरी ना बघत असते आणि आपली आई पण आज आपल्याला अशीच कुठून तरी बघत असणार आहे. आणि तुला माहिती आहे ना की आईला तू रडलेलं अजिबात आवडायचं नाही. माझा चिंटू रडला की मला खूप त्रास होतो, असं आपली आई कायम म्हणायची. मग तू आज तेच लक्षात ठेव. प्लीज असा रडू नको. चिंटू, आईला त्याचा खूप त्रास होईल. त्यामुळे तू प्लीज तुझं रडणं थांबव आणि असा रडू नकोस. असा केविलवाणा रडलास की आईला किती त्रास व्हायचा माहिती ना. आपली आई किती त्रासात असायची तेव्हा. असं म्हणून ती चिंटूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. नंतर मग ईश्वरी आता हे सगळं बघत असते. तिला हे पाहून खूपच वाईट वाटत असतं. अर्णव सर किती त्रासात आहेत आणि या कुठेतरी मी जबाबदार आहे, याचा तिला त्रास होत असतो. वल्लरी ते फोटो बघते आणि म्हणते की काय घडलं हे सगळं. मी इतका प्रयत्न केला, इतकी धडपड केली, आणि झालं काय? तर अर्णव पुन्हा त्या बळजबरीच्या मुलीला इथे पुन्हा घेऊन आला. कशासाठी? मला वाटलं की अर्णव त्या मुलीसोबत कायमचे संबंध तोडून टाकेल, पण नाही, त्याने तसं केलं नाही. या उलट तो या मुलीला घरात परत घेऊन आला. त्यांचं नक्की काय याच्यावर बोलणं झालं आहे की नाही झालं आहे, त्यांचं भांडण झालं आहे की नाही झालं आहे, या सगळ्या गोष्टीचा शोध मला घेतला पाहिजे. म्हणजे जेव्हा अर्णव घरी आला तेव्हा तो चिडला होता. कोणाला काहीही न बोलता, काहीही प्रश्नांची उत्तरं न देता तो वर निघून गेला होता. याचा अर्थ असाच झाला की चिंटूला नक्की समजलंय आणि तो चिडलाय. पण नंतर त्यावर ईश्वरीने जे उत्तर दिलं की क्लायंटसोबत त्याचं भांडण झालंय, हे तर मला काही पटलं नाही. म्हणजे नक्कीच दोघांमध्ये काहीतरी ठिणगी पडली असणार आहे. तिने खोटं उत्तर दिले हे माझ्या लक्षात आलंय. पण काही झालं तरीही या दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे याचा शोध लावला पाहिजे आणि ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी पुढचं प्लॅनिंग आत्ता केलं पाहिजे, असा ती विचार करत असते. त्यानंतर आता अर्णव हा रूममध्ये येतो आणि अर्णवला खूपच हतबल झालेलं असतं, कारण ताईचं नशीब असं आणि माझं असं, असं डोक्यात त्याच्या सुरू असतं. नंतर अर्णव हा तावातावाने रूममध्ये येतो आणि रूममध्ये काही गोष्टी इकडे तिकडे करत असतो.
ईश्वरी त्याच्या मागे मागे, "अर्णव सर काय झालं? काय नक्की काय झालं आहे तुम्हाला?" असं सगळं आता ती विचारत असते. त्यावेळेला मग आता अर्णव हा शांतच असतो. त्यानंतर ती म्हणते की "सर बोला ना, काय झालं?" तेव्हा अर्णव म्हणतो की "मी जस्ट पार्टिशन करतोय." ती म्हणते की "कशासाठी?" अर्णव सांगतो की "खोलीच्या इकडचा भाग तुझा असेल आणि हा भाग माझा असेल, समजलं? आणि या स्पेसमध्ये अजिबात येण्याचा प्रयत्न करायचा नाही. कसं आहे, किती काही झालं तरीही मला तुझ्यासमोर राहायचं नाही आहे. मी तुला जसं अगोदर सांगितलं आहे की या खोलीच्या बाहेर फक्त आपण नवरा-बायको असू. इथे आपल्यामध्ये कायम अंतर असेल, समजलं? डिस्टन्स असणार आहे आपल्यात आता आयुष्यभराचं." असं सांगितल्यानंतर ईश्वरीच्या डोक्यात अगदी पाणी येतं आणि तिला हे सगळं सहनच होत नसतं. अर्णव 2 जागा करून देत असतो. तो म्हणतो की "जसं मला तुझा चेहरा बघायचा नाही आहे ना, तसं मला तुझा आवाजही ऐकण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे कीप डिस्टन्स आणि शक्य असल्यास मला दिसू नकोस." असं म्हणून तो तिथून बाजूला निघून जातो. ईश्वरी हे सगळं खूप यातना भोगत असते. खरं तर तिला हे अजिबात आवडत नसतं. ईश्वरीला गणूबाप्पाच्या साईडची जागा दिलेली असते, त्यामुळे तिला खरं तर थोडं बरं वाटतं. पण ती त्या बाजूला जाऊन तशीच बसलेली असते. अर्णवला जो काही त्रास होतोय याचं तिला खूप वाईट वाटत असतं. आता ती स्वतःचं पांघरून घेते आणि खोलीच्या त्या बाजूला म्हणजेच सोफ्याच्या इथे जाते आणि अर्णव त्यावर तिला काही बोलत नाही. सुरुवातीला अर्णव हा बेडवर झोपण्यासाठी ईश्वरीला मनवणी करत असे, परंतु आता मात्र तो तिचा कसलाही विचार न करता तिला सोफ्याकडे जायला सांगतो. याचं तिला आता खूप जास्त दुःख वाटत असतं. म्हणूनच ती आता मागे जाऊन उभी राहते. अर्णव हा खूप जास्त रागामध्ये असतो. काही झालं तरीही आता त्याचा राग हा काहीही केल्या कमी होत नसतो. ईश्वरी मागे असते आणि तिला सगळं काही आठवत असतं. अर्णवने सांगितलेलं की "तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, राईट? तू हे लग्न बळजबरीने केलंस ना? जबरदस्तीने तुला या नात्यात मी बांधलं. मग आता आयुष्यभर या जबरदस्तीच्याच नात्यामध्ये राहतो. प्रेम नसलेल्या नात्यात तुला आता आयुष्यभर राहावं लागेल. माझं कधीच प्रेम नसणार आहे कारण तुझ्यावर." असं तो तिला बोलून दाखवतो. त्यामुळे तिला त्याचा खूपच त्रास होतो आणि "तुझ्या आईने केलेल्या कर्मांची शिक्षा तू आता भोग." हे सगळे वाक्य आता तिला आठवत असतात आणि अर्णवही खूप जास्त चिडामध्ये, रागामध्ये असतो आणि ईश्वरीसोबत जे काही घडलंय ते त्यालाही आठवत असतं. कशाप्रकारे ईश्वरीने आईचं मशीन ठीक करून दिलं होतं. त्यानंतर मग ईश्वरीने अर्णवला विचारलेलं होतं की "सर, तुमची आई कशी होती? म्हणजे काय स्वभाव होता त्यांचा?" हे अर्णवला ती विचारत होती आणि अर्णवने हे सगळं आठवून त्याच्या डोळ्यात अगदी पाणी दाटून आलं होतं. तो क्षण देखील त्याला आठवत असतो आणि त्यानंतर मग "मला तुमच्या दोघींवर अजिबातच विश्वास नाही." जेव्हा त्याला सत्य समजतं आणि तो ईश्वरीच्या आईवर भडकतो, ते सगळं देखील त्याला आता आठवत असतं. नंतर मग तो फोन बघत असतो आणि त्याला पुन्हा आठवू लागतं की कशाप्रकारे फोटो सापडले होते मला तिच्या वडिलांचे आणि त्यानंतर मग त्याला फोटो सापडल्यानंतर त्याची काय रिॲक्शन होती. तो खूप जास्त चिडलेला होता. हे सगळं आता त्याला आठवतं. एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होऊन झालं आणि काय करावं हेच आता त्याला सुचत नसतं. ईश्वरी फक्त आशेने त्याच्याकडे बघत असते की कधीतरी अर्णव येईल, माझ्याशी बोलेल. पण तसं काहीच नसतं. तो फक्त शांत असतो. तर इथे सुप्रियाला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं, कारण नमूला ती ओरडलेली असते. जेव्हा नमू घरी येते तेव्हा विचारते की "आई काय झाले सांग ना, तू अशी का रडते?" परंतु नमूला ती काही सांगत नाही आणि "तुला मी आता सांगू शकत नाही, जा तू तुझ्या खोलीमध्ये जा." असं ती तिच्यावरती जोरात ओरडलेली असते आणि नमू बिचारी आता गप येऊन झोपलेली असते. हे पाहून आता सुप्रियालाच वाईट वाटतं. ती म्हणते की "हे सगळं सत्य हे अर्णवला समजलं. हे काय सांगणार होते मी? आम्ही दोघांनीही नवरा-बायकोनी जाणीवपूर्वक तुम्हा दोघी मुलींकडून हे सत्य लपवून ठेवलं होतं आयुष्याचं माझ्या. हे भूतकाळातली काळी सावली तुमच्यावर पळू नये असंच मला वाटत होतं. पण आता मी काय करू?" असं म्हणून आता ती तिच्या बाजूला जाऊन बसते आणि जे काही नमूबरोबर ती वागली ना, जे नमूला ती ओरडली, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. नमू बिचारी नाराज होऊन तशीच झोपी गेलेली असते. आईला हे बघवत नसतं. त्यामुळे ती तिच्याजवळ जाते आणि नमूच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत असते आणि म्हणत असते की "नमू, मला माहिती आहे की तुला मी जे काही ओरडले त्यामुळे खूप वाईट वाटलं ना, तुला त्रास झाला ना, पण मी खरंच सांगते, हे सगळं जे काही घडलंय ना, ते तुला किंवा इशूला सांगण्यासारखं नव्हतं अगं कधीच आणि म्हणूनच मी तुम्हाला कधीच सांगितलं नाही. मी आणि तुझ्या बाबांनी जाणीवपूर्वक हे सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं. पण खरंच मला इतकंच कळतं की काही झालं तरीही इशू, तू
दोघीजणीही मला कायम समजून घेत आला आहात आणि आताही नमू मी तुला त्यावरूनच ओरडले. मला समजून घेशील ना नमू? असं ती आता विचारत असते. त्यावेळेला मग आता तिथून ती उठत असताना नमू तिचा हात धरते आणि म्हणते की आई. तेव्हा मग आता पटकनच सुप्रिया तिच्याकडे दचकून बघते, कारण आता नमूला झोपच लागलेली नसते. सुप्रिया म्हणते की हे काय बाळा, तू झोपली नाहीस? तेव्हा नमू म्हणते की आई, मला नाही लागली होती झोप. मला माहीत होतं की तू कायम डिस्टर्ब असशील, कारण तू माझ्याशी भांडली आहेस किंवा ओरडली आहेस तर तू खुश नसशील मला माहीत आहे. पण आई आता काळजी करू नको. तुला त्रास होईल ना असं मी आता कधी म्हणजे कधी वागणार नाही. आणि तुला जे सत्य आम्हाला सांगायचं नाही ना, आणि त्यामुळे तुला त्रास होतो ना अशा गोष्टीची, आता मी तुझ्यासमोर कधीही वाच्यता करणार नाही. तुला त्रास होतो ना ते भूतकाळातल्या गोष्टीचा, मग आता मी ते पुन्हा तुझ्यासमोर नाही बोलणार. असं नमू बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला मग आता सुप्रिया तिला हातात हात धरून गुणाची माझी पोरती असं म्हणून जवळ तिला घेते. आणि खूपच दोघीजणींचा आता हा इमोशनल असा सीन दाखवलेला आहे. आणि नमू रडते, कारण आईचा त्रास तिला बघवत नाही. आणि आईला वाईट वाटलं की नमूला ती खूप वाईट साईड बोलली. आता नमूला ती जवळ घेते आणि म्हणते की बाळा शांत हो, सगळं काही व्यवस्थित होईल. तर इथे आता ईश्वरीला खूपच जास्त त्रास होत असतो की अर्णव असं वागायला सुरुवात करतोय. ईश्वरी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठते आणि तिच्या गणूबाप्पाला नमस्कार करते आणि म्हणते की खरंच हे सगळं खूप विचित्र घडलं आहे. एका दिवसात होत्याचं नव्हतं झाल्यासारखं झालं आहे सगळं. अर्णव बघते तर गाढ झोपलेला असतो. ईश्वरी म्हणते की हे सगळं जे काही घडलं आहे त्यामागे नेमकं काय कारण होतं, हे सगळं काय आहे, हे सत्य मला शोधून काढायलाच हवं. मला आईचं नेमकं काय घडलं होतं हे सत्य शोधल्याशिवाय अर्णव सरांना पटवून देता येणार नाही आईची बाजू. म्हणूनच मला आईचं नेमकं काय घडलं हे बघायला हवं. आता ती मागे वळून अर्णवकडे बघते, तेव्हा तो मात्र गाढ झोपलेला असतो. अर्णव सर किती त्रासात आहेत. जेव्हापासून त्यांना समजलं आहे तेव्हापासून ते स्वतःला खूप त्रास करून घेत आहेत. म्हणूनच काही झालं तरीही मला अर्णव सरांचा हा त्रास काही केल्या कमी करायचा आहे. म्हणूनच मी आता आईला जाऊन सगळं विचारणार आहे. जी काही परिस्थिती घडली, जे काही झालं ते सगळं मला आठवून सांग, असं ती आता बोलणार आहे. त्यानंतर मग आता ईश्वरी ही म्हणते की अर्णव सरांना बोलायला जाऊ का? परंतु ती ठरवते की नको. जर मी बोलायला गेली तर अर्णव सर तसेच मला थांबवतील आणि मग पुन्हा काहीही मला करता येणार नाही किंवा जाता येणार नाही. म्हणूनच ती आता लगबगीने घरातून परत असते. तेव्हा वल्लरीने इथे वेगळाच पुन्हा प्लॅन आखलेला असतो. वल्लरी म्हणते की चला आता मात्र एक गोष्ट मोठी घडणार. ईश्वरी, त्या फोटोवरून तरी तुला काही घराबाहेर पडता आलं नाही ना? मग आता बघ. आता ही काय करते ते वल्लरी. मग ती तिच्या जिन्याकडे बघते आणि म्हणते की हे काय, ही ईश्वरी अजून आली कशी नाही कामाला खाली. तेवढ्यात ईश्वरी खाली उतरते. मग ती निघत असताना मामी म्हणते की ईश्वरी, एक काम कर ना जरा, हे जे काही आहे ना ते जरा पिशव्या प्लीज स्टोअरूममध्ये नेऊन ठेव. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काकू आताच ठेवायच्यात का? म्हणजे तिथे ठेवा ना, मी थोड्या वेळाने ठेवते. मी जरा घाईत आहे, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अच्छा, म्हणजे आता तू मला सांगणार की हेच काम तू कर. अगं मीच केलं असतं, पण काय ना माझी घाई आहे. माझी एक मैत्रीण एअरपोर्टला येणार आहे, तिच्या फ्लाईटचं लँडिंग आहे. मला तिला घ्यायला जायला उशीर होईल, त्यामुळे हे ठेव जा. तेव्हा ईश्वरी ती पिशवी घेते आणि जाऊन तिथे स्टोअरूममध्ये ठेवून येते. आणि मग त्या तिथे पिशवीमध्ये काय आहे ते ती बघायला चाललेली असते. परंतु तिला माहीत पडतं आहे की आता उशीर झाला आहे, त्यामुळे ती तसंच सगळं टाकते आणि तिथून पुन्हा पळ काढत असते. आणि तिथून मग निघत असताना ती मागे वळून बघते तर कोणीही नसतं. मग पुन्हा ती बाहेर जाते आणि वल्लरी तेवढ्यातच येते आणि म्हणते की अरे वा, झालं, ईश्वरीचं हे काम झालं. मग ती म्हणते की काय सात्विकाताई, तुमची काय हालत करून ठेवली आहे या तुमच्या सुनेने. म्हणजे आता तुमच्या सुनेवर मी खापर फोडायला मोकळी. सासूबाईचा फोटो अडगळीच्या खोलीत नेऊन ठेवला म्हणून. आणि सात्विकाताई, काय हालत झाली हो तुमची लेकाची आणि तुमच्या संसाराची. जाऊ द्या, काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळ्याचीच वाट लावते, असं वल्लरी बोलत असते. तर इथे नमू ही वैतागत असते की काय झालं आहे या क्लाउड किचनला. म्हणजे ऑर्डर्सही येत नाही आहेत आणि काही क्लाउड बघायला गेलं तर मग त्या गोष्टीही दिसत नाही आहेत. मग ती म्हणते की एक काम करते, असा प्रॉब्लेम येतो आहे तर मी एक काम करते, जीजूंना फोन करून विचारते याचं काय करता येईल ते. तेवढ्यातच ती फोन लावायला जाणार. सुप्रिया येते आणि म्हणते की एक मिनिट नमो, नको, अर्णवना सारखा फोन लावू नको. तेव्हा ती म्हणते की का गं आई, काय झालं? ती म्हणते की अगं, छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला हँडल करता आल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण त्यांना सगळ्या गोष्टी नाही ना सांगायच्या. म्हणजे ते मदत करतात मान्य आहे,
परंतु प्रत्येक वेळेला त्यांना असं त्रास देणं बरोबर नाही ना. आपल्या कुटुंबासाठी ते खूप करत असतात, परंतु प्रत्येक वेळेला असं त्रास देणं हे योग्य नाही आहे. त्यावर नमू म्हणते, की "आई ठीक आहे, मी नाही कॉल करत त्यांना, परंतु मग मला जाऊन क्लाउड किचनमध्ये लॅपटॉपवर बघावं लागेल, की तिथे तरी ऑर्डर्स येतायत का? मग काय प्रॉब्लेम आहे ते समजावं लागेल." तेव्हा मग आई म्हणते, की "बरं ठीक आहे, जा तू तिकडे, पण कॉल करू नको." नंतर मग आता सुप्रिया म्हणते, की "काय करू मी आता? प्रत्येक वेळेला असं मला आता अडवावं लागणार आहे. म्हणजे अर्णवशी बोलू नको, असं सध्या तरी मी तिला बोलली, पण प्रत्येक वेळेला काय कारण देऊ मी?" आता सुप्रिया पण काळजीत असते, की काय करू आणि काय नाही. विचार करते, की ठीक आहे, नमू तर कामाला गेली, पण माझ्या इश्यूचं काय झालं असेल? घरात सगळ्यांना समजलं असेल का? जाऊन भेटू का? किंवा मग कॉल करते. म्हणून ती कॉल करत असते. तेवढ्यातच दरवाजातच इशूच्या मोबाईलची रिंग वाजते. ती इशूला बघते आणि म्हणते, की "इशू तू?" तेव्हा ईश्वरी धावत-धावत आईजवळ येते आणि आईला मिठी मारते आणि म्हणते, की "आई, हे सगळं काय होऊन बसलं गं? खरंच या सगळ्याचा ना मला खूप त्रास होतोय. खूप वाईट वाटतंय." तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते, की "हो बाळा, खरं तर हे सगळं माझ्यामुळे घडतंय ना, म्हणजे माझ्यामुळे तुला हा त्रास सहन करावा लागतोय." ईश्वरीला ती विचारते, की "काय गं, हे सगळं घरी समजलंय का?" तेव्हा मग इशू म्हणते, की "नाही, घरी नाही सांगितलं सरांनी कुणाला, पण याचा त्यांना खूप त्रास होतोय. मला दिसतंय ना त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांचा चेहरा हा कायमचा रडका आहे आता गं. म्हणजे इतके हसत-खेळत असणारे अर्णव सर आज कुठल्या दुःखातून जात आहेत आणि त्यांचं हे दुःख मला बघवतही नाही आहे. खूप वाईट वाटतंय त्यांची ही अवस्था बघून आणि स्वतःला कुठेतरी हरवून बसल्यासारखे झालेत ते." सुप्रिया म्हणते, की "मला माहिती आहे, हे सगळं जे काही घडलंय ना, त्याच्यासाठी मी ना कुठेतरी जबाबदार आहे." तेव्हा मग आता सुप्रियाला ती विचारते, की "आई, मी तुला हेच विचारायला आले, की नेमकं काय घडलं होतं भूतकाळात? असा अर्णवच्या बाबांचा आणि तुझा काय भूतकाळ होता? प्लीज मला सांग, मला समजू दे. निदान मला माझ्या संसाराला तरी वाचवता येईल गं." तेव्हा आता लगेचच आई म्हणते, की "हो, इतके वर्ष मी तुझ्यापासून आणि नमूपासून हे सत्य लपवून ठेवलं होतं. पण आता जर या सगळ्यामुळे तुझ्या संसारावर काही परिणाम होणार असेल, तर मला ते लपवून चालणार नाही. त्यामुळे मी तुला आता सांगते, की काय घडलं होतं ते." तेव्हा आता सुप्रिया म्हणते, की "इशू." तेव्हा आई म्हणते, की "हो." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "हो. आई, मला प्लीज सगळं व्यवस्थित सांग, की काय घडलं होतं नेमकं?" तेव्हा ती सांगते, की "मी नुकतीच कॉलेज पासआउट झाले होते आणि माझे एक्झाम वगैरे संपून रिझल्ट पण आला आणि मी नोकरीच्या शोधात होते. त्यावेळेला मला एका फंक्शनमध्ये म्हणजेच एका अवॉर्ड सोहळ्यामध्ये रमाकांत म्हणजेच अर्णवचे वडील भेटले होते. त्यांनी मला सांगितलं होतं, की माझ्या ऑफिसमध्ये या, मी तुम्हाला काम नक्की देईन आणि त्यामुळेच मी एका ठिकाणी गेले. तेव्हा एक बाई तिथे होती आणि तिने मला सांगितलं, की तुम्हाला आता इथे इंटरव्ह्यू सुरू आहेत, या वेळेत या, म्हणजे तुमच्या आयुष्याचंच सोनं होईल. आणि इंटरव्ह्यूसाठी जेव्हा सुप्रिया गेली, तेव्हा मात्र रमाकांत साहेबांच्या चेहऱ्यावर काही वेगळंच दिसत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर अगदी डोळे पिंगल्यासारखे झाले होते आणि तेवढ्यातच त्यांना चक्कर येऊन ते पडले आणि तितक्यात मीडियाने आमचे फोटो काढले. इशू, मी खरं सांगते गं, यामध्ये माझी काहीही चूक नाही आहे. हे सगळं जे काही घडलंय ना, ते सगळं अचानक घडलं. मी फक्त माझ्या नोकरीसाठी तिथे जात होते. पण मला खरंच असं माहीत नव्हतं, की असं काहीतरी अभद्र घडेल गं. आणि जर मला माहीत असतं, तर मी तिथे गेलेच नसते. हे सगळं कोणीतरी मुद्दाम घडवून आणलंय. मला ना या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. मी काय करू सांग ना मला? आणि यासाठी तुम्ही मला कायम विचारत आहात ना, की मी इंदोर सोडून काही वर्ष देवासला का निघून गेले होते? तर हेच ते कारण होतं. कारण आई-वडिलांना माहीत होतं, की माझं घराबाहेर पडणं हे आता मुश्कील झालं आहे. त्यामुळे लोकांचे टोमणे ऐकण्यापेक्षा मला त्यांनी देवासला पाठवलं होतं आणि त्यामुळे माझं लग्नही जुळत नव्हतं. पण तुझे बाबा आले अचानक माझ्या आयुष्यात आणि त्यांनी या सगळ्या सत्यासोबत माझा स्वीकार केला. इशू, आपल्या आयुष्यात कधीतरी असं होतं ना, की आपल्या आयुष्यात एखाद्या माणसामध्ये आपल्याला देव दिसतो. तसंच तुझ्या बाबांनी देवासारखं मला स्वीकारलं होतं गं आणि तुझ्या बाबांमध्ये त्यावेळेला मला देव दिसला होता. इतक्या सगळ्या प्रॉब्लेम असूनही बाबांनी माझ्या सच्चेपणावर विश्वास ठेवून माझा स्वीकार केला होता त्यावेळेला आणि माझ्याशी लग्न केलं. इतकं सगळं घडलं होतं, पण माझ्या भूतकाळातली सावली मला माझ्या संसारावर पडू द्यायची नव्हती आणि माझ्या लेकींवर देखील. परंतु शेवटी इतक्या वर्षांनी ते घडलंच, जे व्हायला नको हवं होतं. इशू, या सगळ्याचा मला खूप त्रास झाला होता गं. म्हणजे यात माझी किंवा अर्णवच्या बाबांची काहीही चूक नसताना आम्हाला हे सगळं भोगावं लागलं होतं. खरंच याचा खूप त्रास होतो मला. तेव्हा आता मग इशू मागून येऊन आईला मिठी मारते आणि म्हणते, की "आई, हे सगळं ऐकताना आम्हाला इतका त्रास होतो, तर मग त्यावेळेला ते तू किती भोगलं असशील? या सगळ्याचा तुला किती त्रास झाला असेल? कारण नसतानाही तुला हे सगळं भोगावं लागलं होतं."
आई, माझ्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "हे बघ आई, जेव्हा मला ते फोटोज सापडले होते ना, तेव्हा मी तुझ्यावर अविश्वास नव्हता दाखवला. मला माहीत होतं, की माझी आई कधीही चुकू शकत नाही. तिच्याबरोबर काहीतरी नक्की चुकीचं असं घडलंय, जे मला माहीत नाही, एवढंच मला कळत होतं. पण म्हणूनच मी तुला हे सगळं इथे विचारण्यासाठी आले. मला माहिती आहे, की तू कधीच चुकू शकत नाही किंवा तुझ्या बाबतीत काहीही चुकीचं घडलं, तरीही तू आमच्यावर ते कधी येऊ देणार नव्हतीस, माहिती आहे मला. पण मला सांग आई, की हे सगळं घडलं ठीक आहे. परंतु ती बाई कोण होती जिने तुला इंटरव्ह्यूला यायला सांगितलं होतं? कारण की आई, तिथे इंटरव्ह्यू नसतानाही त्या बाईने तुला तिथे मुद्दाम बोलवलं होतं, असं या सगळ्यावरून वाटतंय मला. म्हणजे ना, हे सगळं घडवून आणण्यामागे ती जी बाई होती तिचा काहीतरी हात नक्की असू शकेल, असं वाटतंय मला. कोण होती ती बाई? तेव्हा मग हे सगळं आता सुप्रियाला आठवतं, की ती बाई कोण होती. म्हणजेच आता वल्लरीचा अगदी पुसटचा चेहरा तिला आठवू लागतो आणि मग ती म्हणते, की हो, ती बाई नंतर मला दिसली नाही कधीच. पण हो, त्या बाईमुळेच तिनेच मला हे सगळं करण्यासाठी बोलवलं. तर पुढच्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णवला सगळी स्टोरी एक्सप्लेन करते आणि त्याला म्हणते, की अर्णव सर, त्या बाईमुळे हे सगळं झालं आहे. माझ्या आईला त्या बाईनेच तिथे बोलावलं होतं आणि त्यामुळे हे सगळं घडलं होतं. खरंच माझ्या आईचा यात काहीही दोष नाही आहे किंवा तुमच्या बाबांचाही नव्हता. त्या दोघांमध्ये कोणतंही नातं नव्हतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की आणि जर असंच असेल तर त्या बाईला तुम्ही माझ्यासमोर आणून उभी करा. तेव्हाच मी प्रूफ म्हणजेच तेव्हाच मी विश्वास ठेवेन तुमच्यावर, की हे सगळं तुम्ही जे काही बोलताय ती स्टोरी सगळी खरी आहे. समजलं? त्या बाईला माझ्यासमोर आणून उभं करायचं, असं अर्णव म्हणतो. नंतर ईश्वरी ही बाहेर येते आणि सुप्रिया म्हणते, की इशू, बस झालंय आता. माझ्या या भूतकाळाचं संकट मी तुझ्यावर येऊ देणार नाही आहे. माझ्या या भूतकाळातील एका मोठ्या रहस्यामुळे तुझ्या आयुष्याची बर्बादी नाही होऊ देणार मी. तुझ्या संसाराची वाट लागू देणार नाही मी इशू. असं आता आई बोलत बोलत आलेली असते आणि चल आतमध्ये, मला अर्णवशी बोलायचं आहे, असं ती बोलत असते. तेव्हा ईश्वरी तिला थांबवत असते आणि म्हणते, की आई नको, प्लीज ऐक माझं, प्लीज नको. पण सुप्रिया ऐकत नसते, ती आतमध्ये चाललेली असते. त्याच वेळेला आता इथे अर्णव समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, की हे काय आहे? तुम्ही इथे कशासाठी आलात? या बाईंना आतमध्ये येण्याची परवानगी दिली कोणी? तेव्हा मग सुप्रिया म्हणते, की मलाही बोलायचं आहे अर्णव तुमच्याशी. हे जे काही झालं आहे ना, त्यात माझा किंवा तुमच्या बाबांचा काही दोष नव्हता. आमचं काहीही नातं नव्हतं त्यावेळेला. तेव्हा मग तो म्हणतो, की ठीक आहे, जर तुमचं तसंच म्हणणं असेल ना, तर मग ते सिद्ध करून दाखवा. तुम्ही त्या बाईला माझ्यासमोर आणून दाखवा, मग मी तुमच्यावर विश्वास ठेवेन, की तुम्ही जे काही बोलताय ना, ते सगळं खरं आहे. आता नेमकं सुप्रिया आणि ईश्वरी काय करतील पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.